नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की DMARमध्ये जी एक्झाम होती, तर एक्झाममध्ये आपल्याला स्टाफ नर्स या पोस्टसाठी जे काही सिलेबस लागणार आहे, तर त्या सिलेबसमध्ये आपल्याला कोणते सब्जेक्ट आहेत आणि कसे कसे पाहायचे आपल्याला त्या रिलेटेड आपण पाहणार आहे. तर पहा, स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिका ही जी पोस्ट आहे ही DMARमध्ये कंडक्ट होते मित्रांनो. तर या स्टाफ नर्समध्ये टोटल आपल्याला 5 सेक्शन पाहायला भेटतील जे आपल्याला एक्झाममध्ये द्यायचं DMARच्या. तो पहिला जो सेक्शन आहे तो इंग्लिश सेक्शन आहे मित्रांनो. इंग्लिशमध्ये पहा, तुम्हाला हे इंग्लिश पाहावं लागेल. त्यानंतर दुसरा सेक्शन जो आहे तो मराठी सेक्शन आहे. मराठीमध्ये तुम्हाला ह्यामध्ये जनरल मराठी रिलेटेड सगळे शब्दयोग प्रयोग विचारले जातील. आणि तिसरा सेक्शन आहे जनरल नॉलेज जे आहे तो जनरल नॉलेज आहे. आणि चौथा सेक्शन जो आहे लॉजिकल ॲबिलिटी आहे. आणि पाचवा जो आहे तो रिलेटेड नॉलेज आहे मित्रांनो. हे टोटल 5 सेक्शन दिलेले आहेत, यानी की 5 सब्जेक्ट दिलेले आहेत. तर 5 सब्जेक्टमध्ये तुम्हाला या 5 याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हे झालं आपल्याला एनलिस्ट केली आहे. त्यानंतर आपण याला डीपमध्ये पाहू की काय काय विचारलं जातं मित्रांनो. तर चला पहा, तुम्हाला सांगतो मी. तर टोटल जे आहे आपल्याला DMARमध्ये जे की रेग्युलर एक्झाम होत जाते 2023मध्ये पण झालेली आहे मित्रांनो. आता हे 2025मध्ये पण नक्कीच होईल मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्हालाही मी अशाच गोष्टी तुम्हाला सांगत जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा या रिलेटेड तुम्हाला काही चांगलं वाटलं तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो. तर चला पाहूया स्टाफ नर्समधील जे काही टॉपिक आहेत ते आपल्याला सब्जेक्ट एक्झाम सिलेबससाठी लागतात ते चेक करूया. तर मित्रांनो, पहिलं आहे जे इंग्लिश आहे. तर इंग्लिशमध्ये पहा, तुम्हाला मित्रांनो ग्रामर जे आहे खूप महत्त्वाचं आहे. इंग्लिशमध्ये हे ग्रामर तुम्हाला पूर्ण कंप्लीट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही हार्ड इंग्लिश ग्रामर नसते. जास्त सिनोनॉम्स, समानार्थी शब्द, ऑटोनॉम्स, विरोधार्थी शब्द, त्यानंतर तुम्हाला जे काही स्पेलिंग दिले जातील, जे स्पेलिंग असे असतील मित्रांनो जे एकदम कॉमन असतील. तुम्हाला वाटेल हे तर मी रोजच पाहतो स्पेलिंग, पण तिथं ते स्पेलिंग तसेच विचारले जातील. त्यानंतर टेन्स आणि पंक्च्युएशन्स हे पण तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो. हे खूप कॉमन आहे, जे आपल्या प्रत्येक व्यक्तीला हे माहितीच असते. त्यानंतर आहे व्होकॅब्युलरी विचारलं जाईल मित्रांनो. व्होकॅब्युलरीमध्ये मीनिंग, एक्सप्रेशन, फेजेस वगैरे की ना ॲडम्स हे विचारले जातील मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स. तुम्हाला एक सेंटेन्स दिला जाईल. त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला जे काही त्यामध्ये स्पेस सोडलेला आहे तो स्पेस तुम्हाला कंप्लीट करायचा मित्रांनो. तो स्पेस तुम्हाला कंप्लीट करायचं. तर हे तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर मित्रांनो पुढं आहे सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर्स, म्हणजे एखादा सेंटेन्स बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो स्ट्रक्चर जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे विचारलं जाईल मित्रांनो. इंग्लिश ग्रामर हे तुम्हाला याच्यामध्ये खूप हार्ड नाही आहे, खूप काही असं जास्त अवघड पण जाणार नाही. जनरल जो इंग्लिश फ्लुएन्समध्ये असेल, जो इंग्लिश रेग्युलरमध्ये रीडिंगमध्ये असेल, त्याच्यासाठी खूप इझी होऊन जाईल हे पेपर इंग्लिश ग्रामरचा. ठीक आहे मित्रांनो. तर चला, यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन मराठी, जे की मराठी ग्रामर जे विचारलं जाईल. मराठी ग्रामर हे सगळ्यालाच मोस्ट ऑफ द माहीत असतं, कारण मराठी हे सगळ्यामध्येच लहानपणापासून आपण जे काही शिकतो त्याच्यामध्ये मराठी ग्रामर कंपल्सरी असतं. इंग्लिश पण असतं, पण मराठी बऱ्याच महाराष्ट्रामुळं मराठी जास्त जणांना आवड असतं निर्माण. तर मराठीमध्ये पहा, मराठी व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्दयोग, प्रयोग, समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द हे जे आहेत हे ह्याच्यामध्ये विचारले जातील. जे जसे इंग्लिशमध्ये आहे तसंच आहे. त्यामध्ये भाषा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दप्रयोग इत्यादी याच्यामध्ये विचारले जातील. तर मित्रांनो, जेव्हा मी एक्झामला गेलो होतो तेव्हा मला पण या एक्झाममध्ये असेच सिंपल क्वेश्चन विचारले गेले होते की समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द मित्रांनो. तर मी पण सध्या DMARमध्येच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याविषयी आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील वगैरे या सिलेबस रिलेटेड, तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्की त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, त्यानंतर आहे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. या रिलेटेड जास्त क्वेश्चन पडणार नाही. एखादा प्रश्न पडला तर पडेल, आणि तो पण 1 किंवा 2 असतील. एखादा लेखक विचारला जाईल मोठ्या चांगल्या प्रसिद्ध पुस्तकाचं, किंवा त्याचं प्रसिद्ध पुस्तक विचारलं जातील. ते पुस्तक कोणी काढलं आहे, काय त्याच्यामध्ये वगैरे असं विचारलं जातील. आणि त्यानंतर आहे योग्य जोड्या लावा. तर याच्यामध्ये पण सेम आहे. इंग्लिश सेक्शनमध्ये जसं दिलेलं आहे योग्य जोड्या लावा, तसंच याच्यामध्ये पण जोड्या लावा हे विचारलं जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर चला नेक्स्ट पुढचं पाहू. जनरल नॉलेज, GK जे आहे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये चांगलेच प्रश्न पडतात. तर हे डिवाईड केलेलं असतं आहे मराठीचं आणि इंग्लिशचं, आणि इंग्लिश ग्रामर, मराठी आणि
लॉजिकल ॲबिलिटी, ठीक आहे. तर त्यानंतर मित्रांनो पहा याच्यामध्ये पुढचं आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजमध्ये मित्रांनो पहा आपल्याला जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर्स जे इंडिया आणि महाराष्ट्राचं करंट अफेअर विचारलं जातं. यासाठी तुम्ही करंट अफेअरमध्ये सध्या जे चालू आहेत करंट अफेअरचं 2025चं आणि 24चे बुक घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे लेटेस्ट जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, जे की पॉलिटिक्सच्या रिलेटेड असेल, जे की आता सध्या महाकुंभ झालेला आहे, तर महाकुंभाच्या रिलेटेड ह्याच्यामध्ये पण विचारलं जाईल मित्रांनो. महाकुंभ किती वर्षांनी झाला, त्यानंतर महाकुंभ कुठे झाला वगैरे, अशा जनरल नॉलेज रिलेटेड गोष्टी 100% याच्यामध्ये विचारली जातील मित्रांनो. तर तुम्ही या रिलेटेड पण तुम्ही अभ्यास करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आहे इंडियन हिस्ट्री, सिविक्स, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स कंपल्सरी याच्यामध्ये असतो क्वेश्चन. आणि स्पोर्ट्स आणि कल्चरमध्ये पण आमच्या वेळेस एक क्वेश्चन विचारला गेला होता की आपला स्पोर्ट डे कोणता आहे म्हणून. साधा क्वेश्चन होता. तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारला जातात. त्यानंतर राईट ऑफ टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, त्यामुळे पब्लिक सर्व्हिस याच्यामध्ये जास्त नसतं, एखादा क्वेश्चन असतो. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज याच्यामध्ये पण पडतो क्वेश्चन. तर मित्रांनो हे आहे जनरल नॉलेजसाठी मित्रांनो तुम्ही जे जी आहे केमध्ये तुम्ही एक लेटेस्ट व्हर्जनचं जी बुक घ्या. त्याच्यामधलं तुम्ही 1-2दा रिव्हिजन करा चांगलं. खूप इझी होऊन जाईल तुम्हाला. आणि जो रेग्युलर न्यूज वगैरे वाचतो त्याच्यासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे. मोस्टली महाराष्ट्रामधलंच विचारलं जातं DMRमध्ये. सेंट्रलचं जे इंडियाचं वगैरे आहे ते खूप रेअरली विचारलं जातं. आणि जे अपडेट गोष्टी आहेत तर त्यामध्येच ह्या गोष्टी विचारल्या जातात मित्रांनो. सहसा महाकुंभ म्हणा, त्यानंतर कुठलं काही चालू असेल म्हणा, काही झालेलं असेल म्हणा, तशा रिलेटेड ह्या गोष्टी याच्यामध्ये विचारली जातात मित्रांनो. तर त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण मित्रांनो लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे तुमचं सेक्शन जे कोणत्या रिलेटेड तुमचं ग्रॅज्युएशन आहे त्या रिलेटेड विचारलं जातं. तर आपण स्टाफ नर्सची पोस्टचं पाहतोय, तर आपण स्टाफ नर्सच्या रिलेटेड पाहतोय मित्रांनो. लॉजिकल ॲबिलिटीमध्ये पहा आपल्याला फर्स्ट इयरपासून जे फायनल इयरपर्यंत जे बुक्स आहेत, ठीक आहे मित्रांनो, त्या बुक्स रिलेटेडच क्वेश्चन असतील. त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारलं जाणार नाही लॉजिकल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी. ठीक आहे, सॉरी मित्रांनो, लॉजिकल ॲबिलिटी हे आपल्याला टेस्ट रिलेटेड आहे, लॉजिकल रिझनिंग रिलेटेड आहे. आणि त्यानंतर आहे सब्जेक्ट रिलेटेड त्यात सांगत होतो मित्रांनो. तर लॉजिकल ॲबिलिटी हे रिझनिंग वगैरे असते, रिझनिंग किंवा मॅथ वगैरे या गोष्टी याच्यामध्ये विचारले जातात मित्रांनो. मॅथ, रिझनिंग. तर पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज आहे, त्यानंतर मॅथमॅटिक आहे, आणि जनरल सायन्स आहे, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स पण याच्यामध्ये विचारलं जाईल. हे पण आहे, याच्यात पण विचारलं जातं. बेसिक असते मित्रांनो, त्यात काही तेवढं हार्ड नसते. पण ज्याला रेग्युलरमध्ये रीडिंगमध्ये आहे, जो रेग्युलर अभ्यास करतो, रेग्युलर 1 किंवा 2 तास स्टडीसाठी अवेलेबल करतो आणि तो कंप्लीट करतो, त्याच्यासाठी खूप इझी होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, मी ते अगोदर सब्जेक्ट रिलेटेडमध्ये लॉजिकल ॲबिलिटी सांगितलं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला सब्जेक्ट रिलेटेडमध्ये आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, जे आपले फर्स्ट इयरचे 4th इयरपर्यंत सब्जेक्ट होते, ज्यांचं GNM झालं असेल त्यांच्यासाठी 3 वर्षाचे बुक्स, आणि ज्यांचं बेसिक BSc झालं असेल त्यांच्यासाठी 4 इयरचे बुक. जे बुक्स आहेत त्या बुक रिलेटेडच मित्रांनो याच्यामध्ये विचारलं जाईल. तर पहा आपला कोर्स जो आहे तो बेसिक BSc नर्सिंग किंवा GNM असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे बुक्स आहेत तर त्या बुक्स बेसिसवरच राहायचं आहे, त्याच्या बाहेर क्वेश्चन विचारले जाणारच नाहीत. एवढंच प्रश्न असेल की जास्त क्लिनिकल विचारतात की जास्त थेरॉटिकल विचारतात. ह्या 2 गोष्टी असतील, क्लिनिकल किंवा थेरॉटिकल, ह्या 2 गोष्टीमध्येच जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा यावर डिपेंड असू शकते. तर पहा पहिला आहे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये तुम्हाला मोस्टली क्वेश्चन असतातच, त्यामुळे तुम्हाला ॲनाटॉमी फिजिओलॉजी जे बेसिक सब्जेक्ट आहे ते तुम्हाला वाचावंच लागेल, त्याच्याशिवाय काही ऑप्शन नाही मित्रांनो. त्यानंतर आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये म्हणा फॉर एक्झाम्पल स्टरलायझेशन वगैरे हे जे काही टॉपिक आहेत हे टॉपिक तुम्हाला सगळे रीड करून घ्यावं लागतील. सोशोलॉजीमध्ये जास्त क्वेश्चन नसतात मित्रांनो. सोशोलॉजी जे आहे एक छोटासा सब्जेक्ट आहे जो सेकंड इयर BScमध्ये असतो, तो त्यात जास्त काही नसतात. FONमध्ये बेसिक FON आहे, FONमध्ये कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील मित्रांनो. FON हे सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी बेसिक आहे, फंडामेंटल ऑफ नर्सिंग. तर हे तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करावा लागेल मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला
रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, पोझिशन, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. बेसिक जे आपल्या नर्सिंगच्या आहेत ते तुम्हाला वाचावं लागेल. त्यानंतर फर्स्ट एड किट आहे. त्यानंतर पर्सनल हायजीनमध्ये हँड वॉशिंग वगैरे विचारलं जाईल. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो मेडिकल सर्जिकल नर्सिंग, यामधले खूप सारे क्वेश्चन पडतात मित्रांनो. त्यानंतर आहे कम्युनिकेबल डिसीज, इयर नोज अँड थ्रोट, ENT, यामधले पण क्वेश्चन पडतात मित्रांनो. त्यानंतर आहे ऑन्कोलॉजी स्किन रिलेटेड क्वेश्चन, जसे की सोरियासिस म्हणा किंवा स्किन रिलेटेड जे कोणते क्वेश्चन असतील त्या क्वेश्चन याच्यामध्ये पडतात. त्यानंतर आहे मेंटल हेल्थ आणि सायकॅट्रिक नर्सिंग, याच्यामध्ये मोस्टली मेंटल हेल्थ डे कधी आहे वगैरे असे विचारतात, किंवा एखादा कंडिशन म्हणा स्क्रिझोफ्रेनिया वगैरे. त्यानंतर आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मित्रांनो. कम्प्युटर एज्युकेशनमध्ये जास्त क्वेश्चन नसतात. फॉर एक्झाम्पल CPUचं लॉंग फॉर्म म्हणा किंवा रॅमचा अर्थ काय असतो, रॉमचा अर्थ काय असतो, अशा रिलेटेड पडतात. पण तुम्हाला वाचणं कंपल्सरी गरजेचं आहे. हे खालचे 3 जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो, या 3 सब्जेक्टमध्ये खूप जास्त वेटेज असते. या 3 सब्जेक्ट जे आहेत मिडवायफरी अँड गायनोकॉलॉजी नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड आणि पिडॅटिक हेल्थ नर्सिंग सेकंड, हे 3 जे सब्जेक्ट आहेत. तर मी जेव्हा एक्झाम दिली होती त्यामध्ये हे तिन्ही सब्जेक्टला खूप जास्त वेटेज दिलं होतं, मिडवायफरी, कम्युनिटी आणि पिडॅटिक. तर मित्रांनो या तिन्ही सब्जेक्टला तुम्ही चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानुसार हे पहा मित्रांनो, हे झालं कंप्लीट आपलं DMERचं सिलेबस. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आणखीन काही जर व्हिडिओ दुसरे हवे असतील तर तुम्ही नक्की तुम्हाला कमेंट करा या व्हिडिओमध्ये. असेच मी नवीन व्हिडिओ तुम्हाला आणत असेन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. नवीन यूट्यूबर आहे मी मित्रांनो, प्रयत्न करतो माझ्याकडून जसं होईल तसं. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.